जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बागायती कापसावर लाल्या रोग आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय। गेल्या 2 वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या रोगांचा सामना करावा लागतोय, तर यावर्षी कापसाच्या लागवडीवर मोठा परिणाम झालाय। अशातच अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचा वेचणीवर आलेला कापूस हाताचा गेल्याने शेतकरी आता हतबल झालेत। फेडत असतात, परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावर जरी कापूस लागवड झाली नसेल, परंतु शेतकऱ्यांचं जास्त मेहनत हे कापसाच्या पिकावरच असतं किंवा त्याचे जे स्वप्न असतं ते बागायती कापसावरच त्याचं अवलंबून असतं। कोरडवाहू जरी शेतकरी असतील, परंतु बागायती कापूस उत्पादकाची जी ही परिस्थिती आहे, तर कोरडवाहू शेतकऱ्याच्या बाबतीत न बोललेलं बरंच, कारण की जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे। त्याचा परिणाम चोपडा तालुक्यातील काही भागांना सुद्धा जाणवत आहेत। या संदर्भात स्थानिक आमदारांनी लक्ष दिलं तर कुठेतरी पंचनामे होतील असंच शेतकऱ्यांचं काही प्रमाणात मागणी आहे। आणि आपण आता पाहू शकतो की हे जे कापसाचे जे पीक आहे याच्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर जाणवते। याच्यामुळे काय झालं की आता लाल्या रोग हा जर कापसावर पडला तर नवीन याला पालवी फुटत नाही, आणि फुटले तर ते लालच असतात व त्याला बोंडाचे प्रमाण फारच कमी असतात। याच्यामुळे जे शेतकऱ्यांना जो येणारा उत्पादन आहे याच्यात कुठेतरी घट याच्यामुळे होत असते।